Have a look over these news first. Syrup-based medicines are banned in India for over-the-counter use, and the Telegram app was banned in India during a re-NEET exam 2026. And this is what I feel. देखो यार, क्रिमिनल तो क्राइम करेगा ही, तुम सतर्क क्यों नहीं रहते? Hi, I'm Dr. Pranav. Welcome to the episode 2 of What's Happening in Medicine. And if you are in your perimenopausal age, watch this video till end. जून 2026 मध्ये भारत सरकारने एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. सिरप बेस्ड मेडिसिन म्हणजेच कफ सिरप सारखी औषधे आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय तुम्हाला विकत घेता येणार नाहीये. म्हणजेच त्याचा ओव्हर द काउंटर सेल हा बंद करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात कफ सिरप संदर्भात प्रकरणांमुळे अत्यंत दुर्दैवी घटना घडल्या. 2022 मध्ये भारतात तयार झालेल्या कफ सिरपच्या संबंधित प्रकरणांमुळे आफ्रिकेत काही मुलांचा मृत्यू झाला. तसेच सप्टेंबर 2025 मध्ये भारतातील मध्य प्रदेश येथे कफ सिरपमुळे कंटॅमिनेटेड कफ सिरपमुळे काही मुलांचा मृत्यू झाला. आणि या दोन्ही घटनांमधील सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉलचं प्रमाण हे अत्यंत जास्त प्रमाणात आढळून आलं. आणि त्याचाच एक भाग म्हणून कफ सिरप आता प्रिस्क्रिप्शन शिवाय तुम्हाला मेडिकलमध्ये मिळणार नाही. पण एक डॉक्टर म्हणून मला असं वाटतंय ओव्हर द काउंटर सेल बंद करणे हा संपूर्ण उपाय नाही. हो, यामुळे सेल्फ मेडिकेशन कमी होईल, डॉक्टर योग्य ते प्रिस्क्रिप्शन पेशंटला देतील. पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर कंटॅमिनेशन होत असेल तर प्रिस्क्रिप्शन भेटूनही हा धोका संपत नाही. आणि खरी गरज प्रत्येक बॅचचं इन्स्पेक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग लेवलला झिरो टॉलरन्स फॉर कंटॅमिनेशन याची आहे. मला दुसरा मुद्दाही असाच, म्हणजे नुकत्याच झालेल्या री-नीट परीक्षेमध्ये टेलिग्राम ॲप बॅन करण्यात आलं होतं. म्हणजे याचा अर्थ असा होतो का की मॅन्युफॅक्चरिंग लेवलला पेपर फुटला तर चालेल, पण तो पसरायला नको. पण सुदैवाने असं काही झालं नाही, ते योग्यच. आता पुढचा मुद्दा, लॅन्सेटमध्ये जून 2026 मध्ये एक आर्टिकल प्रकाशित झालाय ज्यामध्ये 40 वर्षांपूर्वी मेनोपॉज येणाऱ्या महिलांमध्ये म्हणजेच मासिक पाळी बंद होणाऱ्या महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका हा 30% जास्त प्रमाणात आढळून आलाय. आणि विशेष म्हणजे साऊथ एशियन कंट्रीज म्हणजे भारतासारख्या देशांमध्ये अर्ली मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी लवकर बंद होण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आढळून आलंय. त्यामुळे हा मुद्दा भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आणि या स्टडीचा अर्थ असा नाहीये की मेनोपॉजमुळेच हार्ट अटॅक येतो. जसं आपण कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, ब्लड प्रेशर, स्मोकिंग, वजन वाढणे या गोष्टींना रिस्क फॅक्टर म्हणून कन्सिडर करतो, तसंच लवकर मेनोपॉज येणे हा सुद्धा हृदयविकारांसाठी रिस्क फॅक्टर म्हणून कन्सिडर केला पाहिजे. त्यामुळे ज्या महिलांना 40 वर्षांपूर्वी मेनोपॉज आला आहे अशा महिलांमध्ये ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, लाईफस्टाईल मॅनेजमेंट, ओबेसिटी या गोष्टींकडे अधिक काटेकोरपणे लक्ष देणं हे महत्वाचं आहे. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. सो इथेही काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा. थँक्यू.